गणपती बसण्या अगोदरच अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली. 22 फूट उंचीची मूर्ती कोसळून त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर लोक म्हणू लागली, देवाने हे मोठे संकेत दिले आहेत. पण ही 22 फूट उंचीची मूर्ती का कोसळली याचं आता एक वेगळं सत्य समोर आलंय. लोक आता म्हणू लागलीत, गणपती बसवण्यामध्ये, गणपती मिरवणुकीमध्ये भक्तिभाव कमी झालाय आणि फुगीरपणा जास्त वाढलाय. त्यामुळे ही घटना घडली असं काही लोक म्हणतात. पण या घटनेचं सत्य वेगळंच आहे. भुलेश्वरचा राजा 22 फूट उंचीची मूर्ती नेमकं कसं काय कोसळली तेच आपण या व्हिडिओमधून पाहू. कारण की गणपती बाप्पाची मूर्ती कोसळली त्यामागे काही वेगळी कारणं आहेत. तसे पाहिलं तर गणपती आगमनासाठी आणखीन 20 दिवस बाकी आहेत. पण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं की मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये मोठ्या मोठ्या मंडळाचे गणपती अगोदरच आणले जातात. अगोदरच त्यांच्या मिरवणूक काढल्या जातात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मुंबईमध्ये गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, ही घटना नेमकं कसं काय घडली. शनिवारी रात्री साधारणतः 9:30 ते 10च्या दरम्यान भुलेश्वरचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून यावर्षी 63वा गणेश उत्सव साजरा केला जाणार होता. त्यासाठी 22 फूट उंचीची भव्य गणेश मूर्ती तयार करण्यात आली होती. भायखळामध्ये लालबाग परिसरामध्ये असलेल्या गणेश मूर्ती कार्यशाळामध्ये ती मूर्ती तयार करण्यात आली होती. या मूर्तीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च देखील करण्यात आला होता. भुलेश्वर राजाची मूर्ती भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेने आणण्यात आली होती. आता लक्ष देऊन ऐका, नेमकं गडबड कुठे झाली. बलराम मर्चंट रोड, कबूतरखाना आणि जय आंबे चौक परिसरामधून मिरवणूक पुढे सरकत होती. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भक्तांची मोठी गर्दी होती. लहान मुलं बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी थांबली होती. ढोल ताशांचा नाच सुरू होता. कार्यकर्ते नाचत होते. वातावरण एकदम आनंदीमय झालं होतं. ही मिरवणूक भुलेश्वर मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावरती पोहोचली होती. म्हणजे परिस्थिती अशी होती, काही मिनिटांमध्येच बाप्पा आता मंडपामध्ये पोहोचणार. सर्वात अगोदर गणेश मूर्तीच्या गळ्यामधील हार निसटला. गणपती बाप्पाची मूर्ती ज्या लोखंडी फ्रेमवरती उभा होती त्या लोखंडी फ्रेममध्ये अगोदरपासून अडचणी जाणवत होत्या. भुलेश्वर परिसरामध्ये मिरवणूक पोहोचली असताना ट्रॉलीचं चाक खड्ड्यामध्ये अडकलं. त्यानंतर ट्रॉलीला जोरदार झटका बसला. या धक्क्यामुळे मूर्तीला हादरा बसला आणि काही क्षणामध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मूर्तीचा तोल ढासळला, लोखंडी फ्रेमचा आधार तुटला आणि पुढच्या काही क्षणामध्ये 2 टनाची भव्य मूर्ती कार्यकर्त्याच्या दिशेने कोसळली. ही घटना इतक्या वेगाने घडली, कोणाला काही करण्याचा चान्सच मिळाला नाही. काही सेकंदामध्ये गणपती बाप्पाचा जयघोष करणारे लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. अनेक जण मूर्तींच्या खाली अडकले तर काही जणांनी मूर्ती थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मूर्ती 22 फूट होती आणि वजनही जास्त होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना हे शक्य झालं नाही. त्या क्षणी मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांनी मोठ्या धाडसाने पुढे जाऊन मूर्तीला पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. मूर्ती कोसळताना मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे मूर्तीखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेण्याची धडपड सुरू झाली. मात्र त्यांच्यावरती उपचार होण्या अगोदरच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तसेच त्यांच्याबरोबर असलेले मंडळाचे पदाधिकारी ब्रिजेश जोशी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना देखील तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचं वय 33 वर्ष होतं. ते भुलेश्वरचा राजा या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. दरवर्षी बाप्पाच्या आगमनासाठी ते नेहमी पुढाकार घेत होते. मिरवणुकीच्या काही वेळा अगोदर त्यांनी माजी नगरसेवक यांच्याबरोबर फोटोही काढले. बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये संकेत मोठ्या आनंदामध्ये नाचत देखील होते. पण काही क्षणामध्ये ही आनंदाची वेळ काळाच्या पडद्याआड जाईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. तसेच मंडळाचे पदाधिकारी ब्रिजेश हेमंत जोशी हे 30 वर्षाचे होते. हे दोन्ही तरुण गणेश उत्सवाच्या आयोजनामध्ये मोठा पुढाकार घेत होते. पण अचानक घडलेल्या या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबावरती दुःखाचं डोंगर कोसळलं. याशिवाय या दुर्घटनेमध्ये 2 लहान मुलीसह 5 जण देखील गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमध्ये टोटल 2 जणांचा मृत्यू झाला आणि 7 जण गंभीर जखमी झालेले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मूर्तीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण सर्वात विशेष म्हणजे ही दुर्घटना नेमकं घडली कसं काय. कारण की गेल्या अनेक वर्षापासून भुलेश्वरच्या राजाचं अगोदर आगमन होत असतं. मग यावर्षी एवढी मोठी दुर्घटना घडली कसं काय, याबद्दल काही धक्कादायक कारणं समोर आलीत.
नेमकं कशामुळे घडले ते पण ऐका. त्यांनी मंडळाला सांगितलं होतं मूर्ती पूर्णपणे सुकलेली नाही, तसेच मूर्तीच्या मागच्या बाजूचं वेल्डिंग काम देखील अर्धवट आहे. आणखीन 10 दिवस मूर्ती कार्यशाळेमध्ये ठेवली असती तर ती पूर्णपणे सुकली असती, असं मूर्तिकाराने सल्ला दिल्याचं सांगितलं जातंय. पण मंडळाच्या कार्यक्रमाचं नियोजन आणि बाहेरील डेकोरेशन त्यामुळे मंडळाने मूर्ती लवकर नेण्याचा आग्रह करण्यात आला. भुलेश्वर राजाच्या डेकोरेशनसाठी इंदोरवरून काही जण 29 तारखेला मुंबईमध्ये येणार होते. त्या अगोदर मूर्ती मंडपामध्ये असणं गरजेचं होतं असं मंडळाचं म्हणणं होतं. त्यामुळे मंडळाने मूर्तिकाराचा सल्ला बाजूला ठेवून मूर्तीची भव्य मिरवणूक काढून मंडपात नेण्याची तयारी केली. याच ठिकाणी या दुर्घटनेचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. मूर्ती पूर्णपणे सुकलेली नव्हती आणि वेल्डिंगचं काम देखील अपूर्ण होतं. तर अशा परिस्थितीमध्ये ती एवढ्या मोठ्या मिरवणुकीत नेण्याचा निर्णय का घेण्यात आला? मूर्तीच्या मागची लोखंडी फ्रेमची वेल्डिंग पूर्ण झाली होती का? ट्रॉलीचा मार्ग पूर्णपणे तपासला होता का? या सर्व गोष्टीची आता लोक चर्चा करू लागलीत. पण आणखीन काही याच्यामध्ये वेगळी कारणं समोर आलीत. आपण सुरुवातीलाच म्हटलो ना, या दुर्दैवी घटनेचं सत्य आता भलतंच आहे. ते सत्य म्हणजे स्थानिक लोक म्हणतात या दुर्घटनेचं मुख्य कारण म्हणजे रस्त्यावरील खड्डे. ट्रॉलीचा मागचा भाग खड्ड्यामध्ये अडकला, त्यामुळे मूर्तीला जोरदार झटका बसला. जर रस्त्यावरती तो खड्डा नसता तर कदाचित एवढी मोठी दुर्घटना घडली नसती, असं स्थानिक लोक सांगतायत. भुलेश्वरचा राजा मुंबईमधील सर्वात नावाजलेल्या मंडळापैकी एक आहे. गेल्या 63 वर्षापासून या मंडळाची गणपती बसवण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे गेल्या 63 वर्षामध्ये कधीही अशी दुर्घटना घडलेली नाही. मुंबईमध्ये गणपतीचं आगमन म्हणजे पूर्ण मुंबई आनंदीदायी होऊन जाते. प्रत्येक घरामध्ये गणपती असतो, सर्वत्र लाइटिंग असतं, डेकोरेशन असतं आणि खास करून लोक मुंबईमध्ये गणपतीमध्ये फिरण्यासाठी जातात. पण अचानक मिरवणुकीमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने अनेक लोकांना याचं दुःखही वाटतंय. मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. काही लोक अंधश्रद्धेचा भाग म्हणून वेगवेगळी कारणं सांगतात, तर काही लोक म्हणतात हे सर्व रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालं. मूर्तिकार म्हणतात मूर्ती पूर्णपणे सुकली नव्हती. आता ही सर्व दुर्दैवी घटना नेमकं कसं काय घडली याबद्दल लोक आपले तर्क वितर्क लावतात. काही लोक तर या घटनेनंतर असंही बोलायला लागलेत, गणपती बाप्पाची मूर्ती 10 ते 5 फुटाच्या वरती नसावी, कारण की जेवढी मोठी मूर्ती तेवढं रिस्क वाढते, खर्च वाढतो, डेकोरेशनला पैसे लागतात आणि अचानक एखादी दुर्घटना घडली तर व्यक्तीचा जीवही जातो. आता या घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल आपल्याला काय वाटते? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्यामधील बरीचशी लोक मुंबईमध्ये राहत असतील किंवा गणपतीच्या वेळेस मुंबईमध्ये फिरण्यासाठी जात असतील. या अगोदर आपण भुलेश्वरच्या राजाच्या दर्शनासाठी कधी गेला आहात का? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.